शिबुआन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे देवकी आणि त्याचबरोबर गिरिजा ह्या दोघी जणी आता नागेश्वर राहतो म्हणजेच देवकीच्या हक्काच्या घरी हे लोक आलेले असतात. आता जेव्हा हे लोक आलेले असतात तेव्हा आपण पाहतो की इकडे देवकीला त्या सर्व काही गोष्टी आठवायला सुरू होतात. ह्याच घरामध्ये सगळं काही गेलेलं आहे. ह्याच घरामध्ये आनंद आणि त्याचबरोबर इकडे तिचा संसार थटलेला होता. ह्याच घरामध्ये इथे तिने छकुलीला जन्म दिला होता आणि छकुलीचं तिच्यासोबतचं छोटंसं का होईना पण थोडंसं का होईना पण इथे बालपण गेलं होतं. ह्या सर्व गोष्टी आता इकडे तिला आठवू लागतात. आता ह्या सर्व गोष्टी आठवत असताना इकडे मात्र गिरिजासुद्धा तिच्या पाठी असते. गिरिजाला समजलेलं असतं की इकडे ह्यांना किती त्रास होत असेल, काय होत असेल. तोही क्षण आठवतो ज्या दिवशी इकडे छकुलीचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी नागेश्वर घोरपडे तिथे आला होता आणि तो तिला म्हटला होता की तुझ्या ह्या कुंकवाला मी पुसून टाकतो. जर मी तुझ्या कुंकवाला पुसून टाकलं तर तू माझी नक्कीच होशील. ह्या सर्व गोष्टी तो इथे बोलला होता आणि त्याच वेळेला गिरिजा तिथे येते आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत असते. ती म्हणत असते, मला समजते तुम्हाला किती आणि कसा त्रास होत असेल, पण तुम्ही काळजी करू नका. सगळं काही व्यवस्थित होईल, सगळं काही ठीक होईल. त्यावर आता इकडे ती म्हणत असते, कसं ठीक होणार आहे, काय होणार आहे, नाही ठीक होऊ शकत काहीच. तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? त्यावर गिरिजा म्हणत असते, काय आणि कोणती गोष्ट? तेव्हा ती म्हणत असते, माझ्यावर हल्ला करणारा, मला मारणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून माझ्या संसाराची राखरांगोळी करणारा हा माणूस नागेश्वर घोरपडे आहे. असं ह्या फोटोतल्या माणसानेच माझं आयुष्य, माझा हसता खेळता संसार उद्ध्वस्त केला आहे, असं इकडे ती सांगत असते. त्याच वेळेला इकडे आता ती म्हणत असते, तुम्ही काळजी करू नका, हे घर तुमचं आहे, हा हक्क, हा वाडा, हे सगळं काही तुमचं आहे. पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही नेमकं ह्याच्यासमोर आणि ह्याला कसं ओळखता? त्यावर आता इकडे ती म्हणत असते, अगं तुला एक गोष्ट सांगू का? जेव्हा मी त्या जंगलातून देवी आईच्या मंदिरातून निघाले ना, त्याच वेळेला हा जो काही नागेश्वर घोरपडे आहे ना, तो नागेश्वर घोरपडेच्या मी गाडीसमोर गेले. तेव्हा ती म्हणत असते, अच्छा ठीक आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्याच वेळेला इथे देवकी म्हणत असते, मी नेमकी काय करणार आहे इथे राहून, काय होणार आहे इथे माझं राहून? त्यावर ती म्हणत असते, हे बघा असं बोलू नका ना, का असं बोलताय? हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी सुरू आहेत. तुम्हाला तुमचा हक्क आणि ते सर्व काही मिळावं ना, म्हणून ह्या सगळ्या काही गोष्टी इथे सुरू आहेत. त्यावर देवकी म्हणत असते, वा देवकीला इथे छकुलीबरोबर घालवलेले ते सर्व काही क्षण इथे आठवत असतात. ती म्हणत असते, नाही, ते माझं बालपण, ते माझ्या मुलीचं बालपण, हे सगळं काही परत येणार आहे का? नाही, अजिबात येणार नाही आहे परत. तेव्हा तिला ते छकुलीबरोबरचे सर्व क्षण आठवत असतात. लहान असताना छकुलीबरोबर घालवलेला तो वेळ, त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. कशी ती छकुली छोटे छोटे गाणे म्हणायची, कशा पद्धतीने इकडे देवकी तिला सगळं काही शिकवायची, ते आज सगळं काही इथे आता आठवू लागलेलं असतं. आणि हे सगळं काही आठवत असताना आता आपण पाहतो की इकडे मात्र जी काही देवकी आहे ती रडायला लागलेली असते. तेव्हा ती तिला म्हणत असते, हे बघा तुम्ही रडू नका, तुम्ही तुमच्या हक्काच्या घरी आहात, तुम्ही अशा रडून खचून जाऊ नका. त्यावर ती म्हणत असते, काय करू, आज माझं सर्वस्व ह्या नाग्याने हिरावलेलं आहे माझ्यापासून. आज ह्या नाग्याने माझं सगळं काही हिरावून घेतलं आहे माझ्याकडून. मग मी इकडे कशी शांत बसू, कशी काय करू, काय होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी, तेच मला समजत नाही. मी हे सगळं कशा पद्धतीने करू, तेच मला काही कळत नाही. ह्या चार भिंतीमध्ये माझा आनंद कसा असणार आहे? नाही, ह्या चार भिंतीमध्ये माझा आनंद मावू शकत नाही, किंवा इकडे ह्या चार भिंती मला माझा आनंद आणि ते सगळं काही देतील का? अजिबातच नाही. बोल ना, सांग ना, मी काय करू, कसं समजवू आणि माझ्या मनाची सुद्धा कशी समजूत घालू? हे सगळं काही आता इकडे देवकी जी आहे ती इकडे गिरिजाला
विचारत असते. त्याच वेळेला गिरिजा म्हणत असते, हे बघा तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला इथे आणलेलं आहे तर ते फक्त आणि फक्त त्याच गोष्टीसाठी इथे आणलं आहे. ही गोष्ट तुमच्या लक्षात येते का? तुम्हाला तुमचा हक्क मिळावा, तुम्ही तुमच्या ह्या वाड्यामध्ये राहावं आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठीच इथे आणलेलं आहे. ही गोष्ट तुम्ही विसरून कशा काय चालणार आहात? तेव्हा ती म्हणत असते, काय करू? ह्या वाड्याचं, ह्या संपत्तीचं, ह्या प्रॉपर्टीचं मी काय करू? मला काहीच करायचं नाही आहे ह्या प्रॉपर्टीचं आणि ह्या संपत्तीचं. कारण तो नाग्या इकडे, त्या नाग्यामुळे आज ह्या सर्व काही गोष्टी इथे झालेल्या होता आणि त्याचमुळे आता मी कशी जगू, काय करू तेच मला कळत नाही. मला फक्त माझी मुलगी पाहायचे का? मला नको हे सगळं काही. कारण हे जर सगळं त्या नाग्याला समजलं ना तर तो पुन्हा नाग्या फणा काढून आणि पुन्हा फणा काढून तो मलासुद्धा संपवून टाकेल. जिथे कुठे माझी मुलगी असेल, मला त्या फक्त मुलीला भेटायचं आहे असं इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला इकडे आता ते सगळं काही बोलत असताना इकडे ती तिला गिरिजाच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि म्हणत असते, छकुली, माझी छकुली. तेव्हा गिरिजा म्हणत असते, हे बघा तुम्हाला काय होतंय? मी तुमची छकुली नाही, मी गिरिजा आहे. तेव्हा ती म्हणत असते, आज जर माझी मुलगी असती तर ती सुद्धा एवढीच असती, अगदी तुझ्या एवढीच माझी मुलगीसुद्धा असते, असं आता इकडे ती बोलू लागते. त्याच वेळेला गिरिजाला समजतं की ह्यांना त्यांच्या मुलीची किती आणि कशी आठवण येत असेल. ह्या सर्व काही गोष्टी तिला इथे समजत असतात. तेव्हा गिरिजा म्हणत असते, तुम्ही नका काळजी करू. तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? काही जरी झालं ना तरीसुद्धा तुमचा हा अधिकार आणि हे सर्व काही मी तुम्हाला मिळवून देणारच आहे. त्याच वेळेला आता इकडे ती तिचा हात हातामध्ये घेते आणि हात हातामध्ये घेतल्यानंतर ती तिला म्हणत असते, हे बघा घाबरायची आणि इथे तुम्हाला इथून कुठेही जाण्याची अजिबात गरज नाही आहे. हे घर तुमचं आहे आणि तुम्ही ह्याच घरामध्ये कायम राहणार आहात. त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका. त्यावर इकडे आता हा तुमचा हक्क आहे आणि तो हक्क मी तुम्हाला मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलत असताना इकडे देवकी म्हणत असते, खरं सांगू का, जर माझी मुलगी असती तर ती सुद्धा अगदी आत्ता तुझ्या एवढीच असते. त्यावर ती म्हणत असते, हो, पण आता तुम्ही काळजी करू नका, तुमची मुलगी तुम्हाला नक्कीच भेटेल. मी तुमची मुलगी शोधण्यासाठी आणि त्या सर्व गोष्टी करण्यासाठी मी तुमची मदत करेल. तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. हे सगळं काही बोलल्यानंतर ती म्हणत असते, आता तुम्ही इथे आला आहात ना, तर तुम्ही कायम इथेच राहायचं, तुम्ही इथून कुठेही जायचं नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच आपण पाहतो की इकडे गिरिजा म्हणत असते, हे तुमच्या हक्काचं घर आहे. आज महाशिवरात्री आहे आणि त्यामुळे ह्या घरामध्ये तुम्ही तुमच्या हाताने किंवा तुम्ही तुमच्या वाड्यामध्ये आलेला आहात ना, तर मग तुम्ही तुमच्या वाड्यामध्ये आल्यानंतर स्वतः तुम्ही ही सगळी काही पूजा आणि हे सगळं काही तुम्ही स्वतः करायचं आहे. आणि तुम्हाला असं का वाटतं की तुमची मुलगी असती तर ती माझ्या एवढीच असते म्हणून? अहो, तुमची मुलगी जिवंत आहे. तेव्हा ती म्हणत असते, काय? हो, कारण तुम्ही तुमची मुलगी इकडे वासंतीकडे दिली होती आणि वासंतीकडे दिल्यानंतर त्या वासंती काकूंनी तुमची मुलगी प्रभास काकांकडे दिली आणि प्रभास काकांनी ती सुखरूप पद्धतीने एका ठिकाणी एका माणसाकडे दिलेली आहे. त्यावर आता इकडे दुसऱ्या बाजूला जो प्रभास आहे त्याला खूप भीती वाटत असते. कारण त्याला असं वाटत असतं की आता जर इकडे उर्वशीने डॉक्टर आणला आणि उर्वशीने डॉक्टर आणल्यानंतर त्याच्यासमोर आपलं भिंग उघड होईल, मग काय करायचं? नाही, अशा पद्धतीने ह्या गोष्टी व्हायला नको आहेत, असा इकडे तो विचार करतो. आणि त्याच वेळेला हा सगळा काही विचार केल्यानंतर आता तो म्हणत असतो, पण गिरिजाला सुद्धा हे सगळं काही समजलं पाहिजे. कारण गिरिजाला इकडे समजलं पाहिजे की देवकी तिची मुलगी आई आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण ती आहे. मग आता मी इथून निघून जातो. कारण गिरिजाच्या नावाने एक चिठ्ठी तो लिहित असतो. इकडे आता लगेचच देवकीला हे सगळं काही समजल्यानंतर ती म्हणत असते, चल त्या प्रभासला आत्ताच्या आत्ता आपण हे सगळं काही विचारू की नेमका त्याने माझी मुलगी कोणाकडे दिली आणि आत्ता माझी मुलगी कुठे आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याला ताबडतोब विचारूया. त्यावर ती म्हणत असते, नाही, आत्ता प्रभास काका ते सगळं काही सांगण्याच्या मूडमध्ये नाही आहेत म्हणजे मला नाही समजलं. तेव्हा गिरिजा म्हणत असते, कारण ते आता इकडे कोमात आहेत.
काय कोमात आहेत कसं काय? तेव्हा ती म्हणत असते ते हे सगळं काही त्या नागेश्वरमुळेच झालेलं आहे, बाकी काही नाही. त्यावर आता इकडे ती चिडते आणि म्हणत असते, अरे नाग्या, किती आणि कसा माझ्या सुखावर फणा काढून बसलेला आहेस तू. अजून मला काय काय भोगावं लागणार आहे. माझी मुलगी जिवंत आहे, पण ती कोण आहे हीच सांगणारी व्यक्ती जर कोमात असेल तर मी सगळं काही कसं आणि कशा पद्धतीने हँडल करणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर तिथे उभा असलेल्या किंवा तिथे देवघरामध्ये जी देवी आहे त्या देवीकडे धावतच जाते आणि म्हणत असते, आणखी किती किती अंत पाहणार आहेस या सगळ्या काही गोष्टीचा. अगं माझ्या इवलूशा पोरीने तुझ्या तुझ्या समोर फुलं वाहिली. कमीत कमी त्या पोरीच्या इथे केलेल्या सेवेचा तरी तू थोडा तरी मान राख देवी आई. कुठे आहे माझी मुलगी आणि माझ्यावर अजून तू किती अत्याचार आणि अन्याय करणार आहे सांग ना, बोल ना. अगं असं नको करूस. सांग माझी मुलगी कुठे आहे? तू माझा संसार उद्ध्वस्त केलास, माझ्या नवऱ्याला माझ्यापासून वेगळं केलंस आणि इथे ह्या अशा लोकांचंच आयुष्य आणि त्याचबरोबर ह्या अशा लोकांचंच किती दिवस चालतं. बोल देवी आई, बोल देवी आई, असं इकडे आता ती बोलत असते. त्याच वेळेला आता गिरिजा सुद्धा प्रार्थना करत असते आणि तिला आधार देत असते आणि समजावत असते, हे बघा तुम्ही काळजी करू नका, काही झालं तरी तुमची मुलगी तुम्हाला नक्कीच भेटेल. आणि गिरिजासुद्धा इकडे देवीकडे प्रार्थना करते आणि म्हणत असते की आता काही झालं तरी ह्यांची मुलगी शोधण्यासाठी मलासुद्धा ताकद दे. तर आता आपण इकडे पाहतो की प्रभासने चिठ्ठी लिहिलेली असते गिरिजासाठी आणि प्रभासने गिरिजासाठी चिठ्ठी लिहिल्यानंतर आता इकडे ती चिठ्ठी घेऊन तो बाहेर येत असतो. त्याच वेळेला तो मनामध्ये म्हणतो, नाही आता ही चिठ्ठी इकडे गिरिजापर्यंत पोहोचली पाहिजे, काही करून ती चिठ्ठी तिला दिली पाहिजे असा विचार तो करतो आणि म्हणत असतो, जर इथे डॉक्टर आला आणि डॉक्टरने मला चेक केलं तर त्याला समजेल की मी आजारी नाही आहे, मग काही नाग्या आणि त्याचबरोबर माझी बायको उर्वशी हे दोघेही जण मला काही जिवंत सोडणार नाहीत, असा इकडे तो विचार करतो. आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर लगेचच आता इकडे तो म्हणत असतो, ही चिठ्ठी मला उडगीला द्यायलाच पाहिजे. इकडे आता गिरिजाच्या मनामध्ये एक विचार आलेला असतो, आज इकडे महाशिवरात्रीची पूजा आहे किंवा महाशिवरात्र आहे, तर आता ह्या वाड्याची खरी मालकीन घरी आलेली आहे. तर मग ह्या वाड्याची खरी मालकीन घरी आल्यानंतर आपण ही जी काही पूजा आहे ती तिच्याच हातून का बरं करून घ्यायची नाही, असा विचार गिरिजेच्या मनामध्ये येतो आणि ती पूजासाठी ताट भरून आणते आणि ती म्हणत असते, हे घ्या, आजची ही जी काही पूजा आहे ती तुमच्या हातून होऊ द्या. तेव्हा देवकी म्हणत असते, काय माझ्या हातून आणि पूजा? त्यावर ती म्हणत असते, हो तुमच्या हातूनच पूजा होऊ दे, कारण तुम्ही ह्या घराची मालकीण आहात. मग इकडे जो काही आपला महादेव आहे, शिवशंभू आहेत, त्यांच्यासुद्धा मनामध्ये ह्याच गोष्टी असतील की आज तुमच्या हातून पूजा व्हावी आणि तुमच्या हातून सगळ्या काही गोष्टी व्हाव्या, म्हणून त्यांचीसुद्धा तीच इच्छा असेल ना. मग तुम्ही उगाचच कशाला नाही नाही म्हणता, घ्या पूजा करा, असं आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता जी देवकी आहे, देवकी ते ताट हातामधून घेत असते आणि देवकी ते ताट हातामधून काढून घेतल्यानंतर लगेचच आता इकडे दोघी जणी पूजा करायला बसलेल्या असतात. त्याचबरोबर हे सगळं काही होत असताना आता इकडे देवकी रडत असते आणि देवकी त्याच वेळेला आता दोघी जणी पूजा करायला लागतात. खरं तर देवकीच्या हातूनच ही पूजा करून घ्यायची असते, पण देवकीच्या हातून पूजा करून घेत असताना आता मात्र तिला त्रास होऊ लागलेला असतो. तिला ते सर्व काही आठवू लागलेलं असतं आणि त्रास होत असतो. ती आता इकडे विचार करते, नाही ह्या सर्व काही गोष्टी अशा पद्धतीने इकडे व्हायला नकोत. त्याचबरोबर इकडे मी हे सगळं काही करू शकेल का, हा विचारसुद्धा आता इकडे तिच्या मनामध्ये आलेला असतो. आणि हा विचार तिच्या मनामध्ये आल्यानंतर इकडे गिरिजा तिला सपोर्ट करू लागते. ती म्हणत असते, घाबरू नका, मी तुमच्या बरोबर आहे, मी तुमच्या सोबत आहे, काळजी करण्याची आणि घाबरण्याची तुम्हाला अजिबातच गरज नाही आहे, तुम्ही अजिबात इकडे काळजी करू नका. ह्या सर्व काही गोष्टी आता इकडे ती बोलू लागते. हे सर्व काही बोलत असताना आता आपण पाहतो की इकडे काही जरी झालं ना तरी सुद्धा गिरिजा मात्र तिच्या हाताला हात देत असते आणि हाताला हात देत असतानाच तिला आता इकडे समजावून सांगत असते आणि तिच्याकडून सुद्धा पूजा करून घेण्यासाठी ती आता प्रयत्न करत असते. त्याच वेळेला गिरिजाने हात हाताला लावलेला असतो आणि हात हाताला लावूनच इकडे ती म्हणत असते, आता मी तुमच्या सोबत आहे,
तुम्ही अजिबात काळजी करू नका. काही जरी झालं तरीसुद्धा तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता गिरिजाला सुद्धा फारच जास्त टेन्शन आलेलं असतं. खरं तर ह्या नागेश्वर घोरपडेंनी इथे ह्या सगळ्या काही गोष्टी केल्यात आणि ह्या नागेश्वर घोरपडेंनी हे सर्व काही केल्यानंतर त्याला आता सोडायचं नाही, असा सुद्धा गिरिजाच्या मनामध्ये विचार सुरू असतो. आता इकडे ही पूजा व्यवस्थित पद्धतीने सुरू असते आणि ही पूजा व्यवस्थित पद्धतीने सुरू असताना इकडे आता जो प्रभास आहे तो प्रभास गिरिजाला शोधतच बाहेर येऊन पडलेला असतो. आता जेव्हा प्रभास बाहेर येऊन शोधत असतो तेव्हा मात्र त्याला समोर हे सगळं काही होताना दिसतं. हे समोर सगळं काही होताना दिसल्यानंतर आता इकडे त्याला फारच मोठा धक्का बसतो. तो विचार करतो नेमकं हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर इथे देवकी आलेली आहे. देवकी इथे येऊन ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत असा इकडे आता तो विचार करतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर लगेचच आता इकडे जी काही देवकी आहे ती म्हणत असते, तुम्ही काळजी करू नका. त्याचबरोबर इकडे हा प्रभास म्हणत असतो, खरं तर देवा तुझी ही काय लीला आहे. म्हणजे खरं पाहायला गेलं तर ह्या सर्व गोष्टी अशा होऊ शकतात यावर तर माझा विश्वासच बसत नाही आहे. हे सगळं ह्या पद्धतीने कसं काय होऊ शकतं असा इकडे तो विचार करतो आणि ह्या सर्व काही गोष्टींचा विचार केल्यानंतर आता तो म्हणत असतो, नाही काही जरी झालं तरीसुद्धा इकडे कोणी कोणाला वेगळं करूच शकत नाही असा इकडे आता त्याने विचार केलेला असतो. त्याचबरोबर इकडे आता देवकी म्हणत असते, पोरी मला एक गोष्ट सांग, ह्या घरातल्या ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या तुला कशा काय माहिती, म्हणजे तू नेमकी कोण आहेस. त्यावर लगेच आता असं विचारल्यानंतर ती तिला सांगणार आणि सांगणार तेवढ्यातच बाहेरून आवाज आलेला असतो. आता बाहेरून आवाज आलेला असतो तो म्हणजेच की इकडे जो काही नागेश्वर आहे त्याचा. नागेश्वरचा आवाज आल्यानंतर इकडे आता सगळेजणच घाबरलेले असतात, कारण नागेश्वर म्हणत असतो, दरवाजा कोणी उघडा ठेवलाय, दरवाजा उघडा ठेवण्याची हिंमत कोणाची झाली, असं इकडे आता तो बोलत येत असतो. आणि असं बोलत आल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की इकडे जो काही नागेश्वर आहे तो धावतच आलेला असतो. धावतच येत असताना इकडे उर्वशी म्हणत असते, अजून दुसरं कोण असणार आहे, दुसरं तिसरं कोणी नसणार आहे, कारण फक्त आणि फक्त ही हिंमत तुमच्या सुनेचीच असू शकते. तुमच्या सुनेनेच हा दरवाजा जो आहे ना तो उघडा ठेवण्याची इथे हिंमत केली असेल, असं सुद्धा आता इकडे तो बोलतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे उर्वशी आणि त्याचबरोबर सर्वजणच समोर बसलेल्या त्या गिरिजाकडे त्यांचं लक्ष जातं, कारण गिरिजा आता इकडे ती पूजा करायला घेत असते. कारण घरातल्या पूजेचा सुद्धा मान जो आहे तो फक्त आणि फक्त इथे नागेश्वरचाच आहे आणि आता इकडे गिरिजा पूजा करत असते. हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर आता मात्र सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो, कारण आता इकडे गिरिजाने तर उर्वशीला तिथून गायब केलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग तर फारच जास्त रोमॅन्टिक आणि त्याहूनही तो तेवढाच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण इकडे उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे प्रेक्षकांनो की आता इकडे जो काही रुद्र आहे, आज व्हॅलेंटाईन डे निमित्त इकडे रुद्रने जो काही रुद्र आहे त्या रुद्रने मात्र आता गिरिजाकरिता टॅडी आणलेला असतो आणि गिरिजाकरिता टॅडी आणल्यानंतर तो म्हणत असतो, गिरिजा आज व्हॅलेंटाईन डे आहे. तेव्हा गिरिजा त्याला म्हणत असते, हा मग त्याचं काय. तेव्हा तो म्हणत असतो, हा मग त्याचं काय म्हणजे बघा ना, आज मी तुम्हाला ह्या व्हॅलेंटाईन डे निमित्त हा टॅडी देऊ करतो आणि त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तो सरळ सरळ तिला आय लव्ह यू म्हणूनच प्रपोज करत असतो. तेव्हा गिरिजा मात्र शॉक लागल्यासारखीच त्याच्याकडे पाहत असते. पण आता गिरिजा काय उत्तर देईल हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असतं बरं का प्रेक्षकांनो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला नागेश्वर घोरपडे त्याच्या खोलीमध्ये येऊन बसलेला असतो. त्याच्या हातामध्ये देवकी आणि त्याचबरोबर अंगद ह्या दोघांचाही फोटो असतो आणि तो फोटो घेऊनच तो त्याच्या खोलीमध्ये येऊन बसतो आणि म्हणत असतो, काहीही झालं तरी देवकी आणि अंगद तुमचं नशीब कितीही बरतर असलं तरीसुद्धा इकडे हा नाग्या तुम्हाला सोडणार नाही. तू पाताळात जरी लपलीस ना देवकी तरीसुद्धा इकडे मी तुला शोधून काढल्याशिवाय अजिबात राहणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे जी काही गिरिजा आहे ती इकडे शोधत आलेली असते. गिरिजाला असं कळालेलं असतं की नेमक्या ह्या गेल्यात तरी कुठे,
कुठे गेल्या असतील आणि कुठे जाऊन बसल्या असतील असा विचार तिच्या मनामध्ये येतो आणि असा विचार तिच्या मनामध्ये आल्यानंतर ती शोधत येत असते. आता शोधत आल्यानंतर इकडे मात्र ती शोधत असते तर नागेश्वरच्या खोलीमध्ये जाऊन इकडे आता ही देवकी बसलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, देवकीला गिरिजा ह्या राक्षसाच्या तावडीतून कशा पद्धतीने वाचवेल, काय करेल हे फार